पंढरपूरचा एक पांडुरंगाच्या शेजारी त्यांना एक इतिहास असलेले अभिजित आबा अभिजित पाटील आमदार साहेब माडेचे, त्यांच्यासाठी मी झटलो. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे मुळी पूजन सुद्धा माझ्या हस्ते झालं. बर वा वा वा. आज माझ्याकडे आहे आबांची माझी घसट आहे, पण आबा नेमकं का गप्प बसलेत? आबाने मोहन पाटलाचं असं म्हणण्यापेक्षा तालुक्यातल्या त्यांच्या शेतकऱ्यावर अन्याय होतोय हे आबाला दिसत नाही का? आणि मी शेतकऱ्याच्या पाठीमागे आहे हे नुसतं म्हणायचं नाही, प्रत्यक्षात आबानी एक तरी फेरी मारायला पाहिजे होती. आम्हाला शंका यायला लागली. काल जो परवा दिवशी मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये अभिजित पाटील आले होते का? अजिबात नाही. खासदार साहेब आलेत का? खासदार साहेब आले नव्हते शेतकरी संघटनेच्या मोर्चामध्ये. तर त्यांनी प्रत्यक्षात इथं यायला पाहिजे होतं. म्हणजे नेमकं काय आहे आणि ही सरकार काय ब्रिटिश पद्धतीचं चालू झालं इथं राजकारण. म्हणजे ज्या वेळेला जनरल ड्रॉयरनं जालियनवाला बागामध्ये हत्याकांड केलं, ती पद्धती इथं होणार. आम्ही उभं राहणार. आम्हाला जरी गोळ्या घातल्या तरी आम्ही तसा त्याच्यानंतर एक न्यायच मिळाला, स्वातंत्र्यच मिळालं. उधम सिंग तयार झाला, उधम सिंगाने बदला घेतला, जनरल ड्रायरला खलास केला शेवटी. तसं आम्ही मेलो, आमची पोरं बसणार नाहीत, कारण असं बी आम्ही मरणार आहे. आता आमची शेती जाणार आहे, आमची पोरं बेघर होणार आहेत, काय राहणार आहे ती? आणि मग आम्ही काय करणार? आम्ही गोळ्या घालायला, मी आता माझं वडील बंधू आहे माझे इथं बापू पाटील, आम्ही मरायला तयार होणार आहे. आम्ही आमच्या नसानसात राम आहे, आमच्या नसानसात माऊली आहे, आमच्या नसानसात तुकोबर आहे, छत्रपती शिवाजी आमच्या नसात आहे. आम्ही काय भेटणार आहे? आम्ही भेटणारच नाही. एवढं आणि हे काम म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तत्परतेने मांडणार आहे. अगोदर सरकारला आम्ही ह्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, तुम्ही बरं झालं माझी मुलाखत घ्यायला आला, ती फार म्हणजे जबरदस्त केलं तुम्ही, कारण माझं म्हणणं तर त्यांच्या पतोर जाईल. कारण आमदार साहेब आज विधानसभेमध्ये प्रश्न मांडायचं, अहो तुम्ही कोरडं कशाला प्रश्न मांडताय? तसलं हिथल्या शेतीचं प्रश्न मांडा की, हिथल्या शेतकऱ्यावर अन्याय होतोय ते मांडा की. हे राहिलं कुणीकडं. आणि मला तर असं समजतं की ही एजंटच झाली ती आमदार, माझी आमदार बी तसलीच आणि आमदार बी तसलीच. ही ज्या वेळेला एकमेकाच्या विरोधात होती, आज दोन्ही एक ठिकाणी बसताय. ती नेमकं काय तुम्ही ठरवून केलंय का? ही सरकारला हा शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे, पण त्याचं नेमकं कारण काय तुम्हाला असं वाटतंय? कारण काय त्यांचं, की या ठिकाणी प्रचंड मोठा ह्यातून पैसा मिळवायचा आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवायची, संपत्ती सत्ता पैशातून मिळवायची आणि परत निवडून यायचं. त्यासाठी खर्च कुठला करायचा? आज रोडमध्ये प्रचंड कॉन्ट्रॅक्टर जपायचे, म्हणजे मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर जपून उद्योगपती, आणि ती रोडवरनं 20 किलोमीटरवरून जाते. शेतकऱ्याला काय फायदा आहे त्याचा? शेतकऱ्याच्या पोराला इकडे हॉटेल तर टाकलं असतं, कोणाचं राहिलंय त्याचं, ज्याचं बंदिस्त असल्यामुळे काय